मेरे कहने का मतलब यह था कि अगर आने वाले विधानसभा चुनाव में हमारे 20 विधायक चुने जाते हैं और किसानों के हितों का फैसला होता है तो हम मुख्यमंत्री को गणेश जी जैसे उठाएंगे, क्योंकि मुख्यमंत्री का वजन संभालने के लिए 5 या 6 विधायकों की जरूरत पड़ेगी। इसलिए मैंने जनता से अपील की थी, लेकिन मेरे बयान को तोड़ मरोड़ कर पेश किया गया। ऐसा स्पष्टीकरण विधायक बच्चू कडू ने अपने मुख्यमंत्री के संदर्भ में दिए गए बयान के बारे में किया। वे आज अमरावती में मीडिया से बात कर रहे थे। आमचं असं मत होतं का जर शेतकऱ्याच्या आम्ही जे काही आता विधानसभा लढू यामध्ये एक बच्चू कडू आहे, एक आमचा राजकुमार आहे। उद्या जर आमचे 20 निवडून आले आणि शेतकरी मजुराच्या हिताचे निर्णय झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्याचा गणपती करू, असं त्याचा भाषणातला माझा उल्लेख होता। म्हणजे मग उचलाले तर आमदार पाहिजे ना 5-6 जास्त, म्हणून अपील केली होती लोकांना मी। किती लोक संभाजीनगरला जातात? पूर्ण महाराष्ट्रातून गडचिरोली ते कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, वसई, विरार, मराठवाडा या सगळ्या भागातून 2.5 ते 3 लाख लोक संभाजीनगरला 9 तारखेला क्रांती दिवशी बिरसा मुंडा दिवस म्हणून आम्ही तेव्हा जाहीर करतो आहे। आणि शेतकरी दिव्यांग मजुरांसाठी हा मोर्चा आहे। हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भाजपा हिंदुत्वाचा नारा देत असताना काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत असेल तर आमचा शेतकरी शेतमजुराचा नारा घेऊन आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतो आहे 9 तारखेला।